बाभुळगाव तालुक्यातील सरूड येथील रेती घाटावरून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा सुरू आहे। मात्र यानंतरही रेती माफियांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप सरूड येथील गावकऱ्यांनी केला आहे। काही दिवसांपासून ट्रक आणि ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक होत आहे, त्यामुळे सरूड गाव परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अवैध वाहतुकीमुळे रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली आहे। रेती माफियांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यावेळी सर्व गावातील गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे। अवैध रेती करणाऱ्या ट्रॅक्टरला सरूड गावातील नागरिकांनी पकडले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली। पण दुर्दैव म्हणजे यावेळी कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोणीही यावेळी उपस्थित नव्हते, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेती माफियांवर कारवाई करण्याची मागणी सर्व परिसरातील नागरिकांनी केली आहे।